नमस्कार मंडळी, मी किशोरी आर्विकेश ह्या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापूर्वक स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी आज व्लॉग केलेला आहे आणि आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत. कुठे जाणार आहोत तर ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच. तर पॅकिंग वगैरे सगळी झाली होती आणि आम्ही देवाला नमस्कार करून निघत आहोत. सामान घेतलेलं आहे एवढं. आता कुठे चाललो आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवते. आमची पॅकिंग झालेली आहे बघा. एक मोठी बॅग, छोटी बॅग. ह्या बॅगमध्ये मी पूर्ण खाण्याचं ठेवलेलं आहे, म्हणजे स्नॅक्स आणि टिफिन आणि चिल्लर सामान असं. नमस्कार मंडळी, मी किशोरी आर्विकेश ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी मी आज व्लॉग तयार करत आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की मी जेव्हा पण आम्ही बाहेर जातो ना ट्रॅव्हलिंगला वगैरे, तर त्यावेळेसच मी जास्तीत जास्त व्लॉग तयार करत असते. तर आत्तासुद्धा आम्ही बाहेर चाललेलो आहोत. कुठे जात आहोत तर हे मी तुम्हाला पुढे दाखवते. आमची तयारी झाली, नाश्ता झाला, टिफिनसुद्धा घेतलेला आहे मी आणि आमचा प्रवास जो आहे जो जवळजवळ 25 तासांचा आहे. तर त्याच्यामुळे मी सकाळचा आणि रात्रीचासुद्धा टिफिन घेतलेला आहे. तर कुठे जाणार आहोत हे तुम्ही बघत राहा. मी पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये, मी सध्याच नाही सांगत आहे कुठे जाणार आहोत ते. तर पुढे बघा. आणि आता कॅब बुक केलेली आहे. थोड्या वेळात कॅब येईलच, कारण आमची ट्रेन जी आहे ना ती 11:45ची आहे. तर आम्हाला आता निघावं लागेल. आता जवळजवळ 9:15 वाजलेले आहेत. तर निघतो आम्ही आता. कॅब आली म्हणजे आम्ही निघतो. तोपर्यंत खाली जातो. चला, भेटते पुन्हा मग. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपती आहे, तर तिथे पण आम्ही हार घालून घेतला आणि नमस्कार केला गणपतीला. कुठलंही शुभ कार्य असो, प्रवास असो किंवा आणखीन कुठलंही आपलं चांगलं काम असो, तर आपण देवाला नमस्कार करूनच निघायला पाहिजे. ज्या रस्त्याने आम्ही चाललो आहोत ना, तर तिथेसुद्धा टेकडीचा गणपती आहे, पण ते माझ्याकडनं शूट नाही झालं, स्किप झालेलं आहे. आम्ही रेल्वे स्टेशनला चाललो आहोत आणि नागपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो सुद्धा आहोत आता. चला, आतमध्ये जाऊयात आता आपण. आम्ही आमच्या ट्रेनच्या टायमिंगनुसार अर्धा तास आधीच पोहोचलेलो होतो. फायनली आमची गाडी आलेली आहे जिथे जायचं आहे आम्हाला तिथे. आणि बिफोर टाईम आली आहे ही गाडी. 11:15ची ट्रेन आहे ही, पण आता वाजले आहेत 10:25. आता आम्ही बसतो. आमचा डब्बा आला आहे, B4 डब्बा आहे हा इथला. अच्छा. फायनली आम्ही आमच्या सीटवर बसलेलो आहोत. म्हणजे झाले 10 मिनिटं बसलो आणि आता ट्रेन सुटेलच. 11:15ची ट्रेन आहे, तर 11:15ला सुटेल ट्रेन. लोक बसलेले आहे पण. थोड्या वेळात ट्रेन सुटेल. गणपती बाप्पा मोरया. आमचा प्रवास सुरू झालेला आहे. कुठे पोहोचणार आहोत तर तुम्हाला पुढे बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. आणि हे आहे नागपूरचं रेल्वे स्टेशन.
₹1500 प्लस 15 का 1900 रुपये में से आपको 500 रुपये मिलेगा। गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही आता नाही पोहोचत आहोत सांगलीला. सकाळचे किती वाजले? जवळपास 9:30 वाजत आहेत. सांगलीला पोहोचू आणि आम्हाला म्हणजे आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायला अजूनही भरपूर वेळ आहे. जवळजवळ 11:30ला पोहोचू ना आपण. 11:30ला कुठे पोहोचणार आहोत मी तिथे पोहोचल्यानंतरच मग तुम्हाला सांगते की आम्ही कुठे आलो आहोत. तर ते कुठे थांबायचं आहे आम्हाला ते नंतरच सांगू तुम्हाला. हां, आता बघू म्हणजे पोहोचल्यानंतर मग मी तुम्हाला सांगेल आम्ही कुठे पोहोचलो आहोत. आता आलेलं आहे सांगली. मला सांगली स्टेशन दाखवते आता. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत, म्हणजेच कोल्हापूरला पोहोचलो आहोत. कोल्हापूरला आम्ही महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. तर आम्हाला दर्शन घ्यायचंच होतं. मागच्या वेळेस आम्ही येणार होतो पण तेव्हा काही आमचं जमलं नाही आणि आम्ही त्यावेळेस रिझर्वेशनसुद्धा कॅन्सल केलेले होते. पण आम्ही आता ठरवलं की आपण जायचंच आहे देवीच्या दर्शनाला. तर शेवटी आम्ही पोहोचलो आणि 25 तासांचा प्रवास करून आम्ही इथे आता पोहोचलेलो आहोत. कोल्हापूर इथे कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी कुठे ऑलरेडी केलंय सगळं तयार. नाही तर मंदिरच्या 2 मिनिटं पावलावर इकडे जायला दुधबा इकडे जायला पन्हाळा रंकाळा इकडे जायला शंभर पॅलेस इकडे जायला 100 50 रुपये तिकीट आहे. पन्हाळाला 15 रुपये तिकीट आहे आणि दुधबा जायला 5 रुपये तिकीट आहे. सगळं तुम्हाला माहिती मिळणार नाही. आणि 2 रेल्वे स्टेशनवरून आम्ही ऑटो करून निघालो. आम्हाला या ठिकाणी थांबायचं होतं. तर हे आहे हॉटेल तुलसी. मंदिरामध्ये गेला. ऑलरेडी आम्ही रूम बुक केलेली होती इथे. आता आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि खूप छान असं हे हॉटेल आहे. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये.
आम्ही कोल्हापूर येथे आलो आहे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आणि आता हॉटेलवर सुद्धा आलो. तयारी झाली आहे. आता आम्ही जातो आहोत दर्शनासाठी जाणार आहोत. तर छान अशी तयारी केली आहे. आता दाखवते मी पूर्ण माझी तयारी. थांबा, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.